चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी निखिल चौधरी स्वागत करतो आपल्या सर्वांच्या यूट्यूब चॅनल डी.माटू अपडेट्स मराठीमध्ये एका नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत। मित्रांनो, थंबनेल बघून आपणालाच कळालेलं असेल की कशा प्रकारे आजचा व्हिडिओ आपला असणार आहे। जे काही नवीन विद्यार्थी आहेत ज्यांनी या ठिकाणी डी.माटू युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन घेतलेले आहे, सो न्यू ॲडमिशनचे जे काही एनरोलमेंट फॉर्म फिलिंग असतात, म्हणजे आता तुम्ही या ठिकाणी डी.माटू युनिव्हर्सिटीमध्ये नवीन जॉईंट होणार आहात। सो आता डी.माटू युनिव्हर्सिटीमध्ये तुमचे जे काही रजिस्ट्रेशन आहे किंवा मग तुमचं जे काही डी.माटू युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन आहे ते तुम्हाला करणे काय असते तर कंपल्सरी असते। सो मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला डी.माटू युनिव्हर्सिटीचे ॲडमिशन संबंधित जे आहे किंवा रजिस्ट्रेशन किंवा एनरोलमेंट संबंधित आपल्याला त्या ठिकाणी नोटिफिकेशन आलेले आहे। सो या ठिकाणी मित्रांनो कोणाकोणासाठी आहे, फीस किती असणार आहे, न्यूली ॲडमिटेड स्टुडंटसाठी हे सगळं असणार आहे। सोबतच याची लास्ट डेट काय आहे, फीस किती आहे, डॉक्युमेंट कोणते लागणार आहेत आणि सोबतच या ठिकाणी कोणत्या कोणत्या प्रकारचे अडचणी या ठिकाणी येतील, या सर्व गोष्टींवर आपण आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत। सो मित्रांनो, त्यापूर्वी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन डी.माटू युनिव्हर्सिटी रिलेटेड महत्त्वपूर्ण अपडेट्स तुम्हाला वेळोवेळी मिळत राहतील। तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओला स्टार्ट करूयात। तर बघा मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवर जे आहे डी.माटू युनिव्हर्सिटीचं जे काही ऑफिशियल डिक्लेरेशन आहे किंवा जे काही नोटिफिकेशन आहे ते नोटिफिकेशन तुम्हाला बघायला भेटत जातील। आता सर्वात महत्त्वाची गोष्ट मित्रांनो की या ठिकाणी कोण या ठिकाणी इलिजिबल आहे। सो बघा मित्रांनो, जे काही विद्यार्थी नवीन इंजिनिअरिंगमध्ये ॲडमिशन घेतात आणि जे डी.माटू युनिव्हर्सिटी अंतर्गत कॉलेजेसमध्ये ॲफिलेटेड कॉलेजेसमध्ये ॲडमिशन ज्यांचे आहे, सो त्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी काय आहे मित्रांनो, तर डी.माटू युनिव्हर्सिटीमध्ये नवीन रजिस्ट्रेशन जे आहे ते करणे गरजेचे आहे, जेणेकरून त्यांना PRN नंबर भेटेल, म्हणजे पर्सनल रजिस्ट्रेशन नंबर। हा नंबर तुमचा डायरेक्टली 4 वर्षासाठी जो आहे तो व्हॅलिड असतो आणि या नंबरवरच तुमची पुढची जी काही डिग्री आहे ती डिग्री त्या ठिकाणी तुमची कंप्लीट होणार आहे। सो मित्रांनो, जो काही तुमचा PRN नंबर आहे, सो PRN नंबरसाठी तुम्हाला या ठिकाणी काय करावं लागतं तर युनिव्हर्सिटीला रजिस्ट्रेशन करावं लागतं। त्याची फीस असते वेगवेगळी, तीसुद्धा आपण डिस्कस करणार आहोत। आणि युनिव्हर्सिटीला रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी PRN नंबर जो आहे तर त्या ठिकाणी मिळत असतो। सो आता या ठिकाणी मित्रांनो, जे काही PRN नंबर आपला असणार आहे त्या PRN नंबरसाठी रजिस्ट्रेशन जे आहेत ते आता स्टार्ट झालेले आहेत आणि त्याबद्दलचे जे काही सर्क्युलर आहे ते सर्क्युलरसुद्धा या ठिकाणी युनिव्हर्सिटीकडून पब्लिश झालेले आहेत। त्यानंतर या ठिकाणी या रजिस्ट्रेशनला कोण एलिजिबल आहेत तर जे काही न्यूली ॲडमिटेड स्टुडंट आहेत, म्हणजे नवीन ॲडमिशन ज्या विद्यार्थ्यांचे आहे फर्स्ट इयरमध्ये, सो फर्स्ट इयरचे विद्यार्थी या ठिकाणी एलिजिबल आहेत। आणि सोबतच डायरेक्ट सेकंड इयरचे जे काही विद्यार्थी आहेत, म्हणजे ज्यांचे डायरेक्ट सेकंड इयरमध्ये ॲडमिशन झालेले आहे 2025-26मध्ये, सो ते विद्यार्थी देखील या ठिकाणी एलिजिबल आहे। सो आता DSYच्या विद्यार्थ्यांना सांगायचं झालं तर तुमच्या जो काही MSBTला एनरोलमेंट नंबर असतो, सो तो एनरोलमेंट नंबर जसा भेटतो त्या पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी PRN नंबर जो असतो तो PRN नंबर भेटत असतो। सो PRN नंबरसाठी या ठिकाणी युनिव्हर्सिटीला रजिस्ट्रेशन करावं लागतं। सो आता मित्रांनो, या ठिकाणी जे काही तुमचे हे फॉर्म आहेत, हे फॉर्म फिलिंग तुमचे कधीपर्यंत असतात किंवा मग या ठिकाणी हे फॉर्म जे आहेत भरपूर कॉलेजेसमध्ये हे फॉर्म जे आहेत स्वतः या ठिकाणी कॉलेज जे आहे ते फिल करून देत असते विद्यार्थी मित्रांना। सो भरपूर ठिकाणी या ठिकाणी कॉलेज फिल करून देते आणि काही ठिकाणी या ठिकाणी विद्यार्थ्यांना स्वतः हा जो काही फॉर्म आहे तो फॉर्म या ठिकाणी फिल करावा लागतो। सो मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही अगोदर कॉलेजशी कन्सल्ट करायचे आहे की नेमका एनरोलमेंट प्रोसेस स्टार्ट झाली आहे, तर त्या ठिकाणी तुम्हाला एनरोलमेंटसाठी फॉर्म स्वतः फिल करायचा आहे किंवा मग कॉलेजला फिल करायचं आहे, हे तुम्ही काय करायचे आहे कॉलेजशी कन्सल्ट करायचे आहे। सो आता या ठिकाणी आपण डेट्स बघूयात। सो या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात न्यू एनरोलमेंट जे काही प्रोसेस आहे त्याचे या ठिकाणी सर्क्युलर आहे आणि इंजिनिअरिंग, फार्मसी वगैरे सर्व प्रकारचे जे काही आहेत प्रोग्राम त्यासाठी या ठिकाणी रजिस्ट्रेशन प्रोसेस स्टार्ट झालेली आहे। सो या ठिकाणी 7/10/2025 म्हणजे 7 ऑक्टोबरपासून तुमची प्रोसेस स्टार्ट झालेली आहे आणि या ठिकाणी 10/10/2025पर्यंत ही जी काही डेट आहे ती लास्ट डेट तुमची असणार आहे। संध्याकाळी 5:30 हे रजिस्ट्रेशन तुमचे ओपन असणार आहे। सो जे काही विद्यार्थी नवीन ॲडमिशन असेल त्या विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर त्यांच्या कॉलेजला जाऊन संपर्क करायचा आहे
आणि त्या ठिकाणी त्यांना विचारपूस करून तुमचा फॉर्म जो आहे तो त्या ठिकाणी एनरोलमेंट प्रोसेससाठी फिल करायचा आहे. सो बॅचलर इन टेक्नॉलॉजी जे आहे BTech फर्स्ट इयरचे फर्स्ट सेमिस्टर आणि डायरेक्ट सेकंड इयरचे थर्ड सेमिस्टर या सर्व प्रकारच्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी फॉर्म फिल करायचा आहे. आणि सोबतच या ठिकाणी BCA वगैरे जे काही विद्यार्थी असतील फर्स्ट सेमिस्टरसाठी त्या विद्यार्थ्यांनी देखील या ठिकाणी फॉर्म फिल करायचा आहे. सो या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात इन्क्लुडिंग ऑटोनॉमस कॉलेजेससाठी सुद्धा सांगितलेलं आहे. इंजिनिअरिंग ॲफिलेटेड इन्स्टिट्यूट अबोव द प्रोग्राम हे सर्व जे काही आहे सर्क्युलर ते सर्व या प्रोग्राम संबंधित आहे. आणि त्या ठिकाणी जर तुम्हाला फॉर्म भरण्यास काही अडचण असेल तर तुम्ही या ठिकाणी त्यांनी गुगल मीट टेक्निकल सपोर्टची लिंक दिलेली आहे, त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही या ठिकाणी करू शकतात. आणि या ठिकाणी फर्दर प्रोसेससाठी त्यांनी काय सांगितलं आहे तर त्यांची युजर मॅन्युअल जे आहे एनरोलमेंट प्रोसेसची ती तुम्ही त्या ठिकाणी फॉलो करू शकतात. सो अशा प्रकारे हे डी बाटो युनिव्हर्सिटीमधून नवीन सर्क्युलर होतं. सो आता मित्रांनो या ठिकाणी डॉक्युमेंट कोणते कोणते लागतील तर या ठिकाणी मित्रांनो जे काही डॉक्युमेंट आहेत ते डॉक्युमेंट तुमचे जे काही तुम्ही ॲडमिशनच्या वेळेस डॉक्युमेंट दिलेले आहेत, उदाहरणार्थ एखादा कॅटेगरीचा विद्यार्थी असेल आणि त्याला सर्व जे काही डॉक्युमेंट लागतात म्हणजे कास्ट असेल, 10वी 12वी मार्कशीट असेल, डोमेसाईल असेल, नॅशनॅलिटी असेल, कास्ट व्हॅलिडिटी असेल, कास्ट सर्टिफिकेट असेल, सर्व प्रकारचे डॉक्युमेंट तुम्हाला त्या ठिकाणी लागणार आहेत. सो या ठिकाणी जे काही डिटेल डॉक्युमेंट असतील ते डिटेल डॉक्युमेंट आपण या ठिकाणी फॉर्म फिलिंग करताना मी तुमच्यासमोर सगळे डॉक्युमेंट डिस्कस करणार आहे. सो आता या ठिकाणी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो फीस किती असणार आहे. सो मित्रांनो या ठिकाणी जनरली जी काही फीस असते तुमची ती फर्स्ट इयरचे जे विद्यार्थी एनरोलमेंट करतात त्या फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांना 3,000 प्लस फीस जी असते ती रजिस्ट्रेशन फीस असते. म्हणजे 3,000 एक्झॅक्ट फीस मी तुम्हाला सांगित नाही आहे, बट या ठिकाणी 3,000च्या पुढेच म्हणजे 3,500 काहीतरी किंवा मग 3,000 जी काही असेल ती समथिंग काहीतरी फीस तुमची त्या ठिकाणी फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांना असते. आणि DSYच्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी 2,500 प्लस फीस जी असते ती DSYच्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी एनरोलमेंटची फीस असते. सो या ठिकाणी डिटेल फीसच्याबद्दलसुद्धा आपल्याला त्या ठिकाणी फॉर्म फिलिंग करताना माहिती पडेल. सो या ठिकाणी मित्रांनो मगाशी जी काही मी तुम्हाला व्हिडिओमध्ये फीस सांगितली ती फीस तुमची असणार आहे. बट या ठिकाणी मित्रांनो युनिव्हर्सिटीची जी काही फीस आहे ती फीस तुमची खाली दिलेल्या बॉक्सप्रमाणे असणार आहे, तुम्ही पाहू शकतात. सो आता यापैकी तुम्हाला ऑनलाईन फॉर्म फिलिंग करताना जी काही फीस येईल त्याबद्दल मी अजून डिटेल ऑनलाईन फॉर्म फिलिंग करताना डिस्कस करणार आहे. सो आय होप मित्रांनो तुम्हाला फीस संबंधित जो काही डाऊट असेल तो क्लिअर झाला असेल. जर मित्रांनो याबद्दलच्या जो काही डिटेल लाईव्ह फॉर्म फिलिंगचा व्हिडिओ आहे तो आपण लवकरच आपल्या चॅनलवर अपलोड करणार आहेत. सो मित्रांनो जास्तीत जास्त तुमच्या नवीन जे काही विद्यार्थी असतील ज्यांनी ॲडमिशन घेतलेले असेल त्या नवीन विद्यार्थ्यांपर्यंत या व्हिडिओची लिंक शेअर करा. सोबतच मित्रांनो या ठिकाणी आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण अपडेट्स तुम्हाला या ठिकाणी मिळत राहतील. सो मित्रांनो या ठिकाणी आपण आता भेटूयात एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू सो मच. जय हिंद, जय महाराष्ट्र.